आज जी काही महापालिकेची कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका ही दबावाखाली काम करत आहे असं चित्र दिसून येत आहे। कारण की काय आजची जी कारवाई झालेली आहे त्यांच्याकडं अभिप्राय नसताना काय नसताना ते येऊन तोडफोड केली आहे। लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे इकडं आणि कॉर्पोरेशनचं हे योग्य नाही असं पोलीस प्रशासनाला हाताला घेऊन त्यांनी असं कारवाई करतात। कोणाच्या तर दबावाखाली येऊन आणि स्वतः अर्ज जाहीर झालेला आहे मनीष काळजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख त्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी हे सगळं कारवाई केलेली आहे। त्यांचा अर्ज आहे 3 अर्ज त्यांच्या स्वतःच्या नावाचे आहेत तर हे चुकीचं आहे ना। त्यांचं गोरगरिबांचं नुकसान करणे हे चांगलं नाही आणि आम्ही पण लय धुमाकूळ आणि धिंगाणा घातला असता पण आदर्श आचारसंहिता चालू आहे। आम्हाला आमच्या पक्षाचं संस्कार आहेत तर त्यामुळं आम्ही ह्या अशा असल्या काय म्हणतात त्याला गोष्टी करू शकत नाही। आमच्यावर बंधन आहेत काही हे सांगतो। मला सगळ्यांना माहीतच आहे तिथे कुणाची ऑफिस आहे आणि याच्यापुढे त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झालेले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही पण मीडिया पण थोडा अवेअर राहा, सगळेजण नागरिक अवेअर राहा। कारण आपण बघतो की एवढा मोठा गवगवा करणारे विकासाचे कामाचे मुद्दे घेऊन इलेक्शनला पुढे जाणारे हे गरिबावर असा अन्याय करणारे लोकांना जनता ओळखून राहिलेली आहे। आज जे दुकाने काढण्यात आले तुम्हाला काही नोटीस किंवा आदेश दाखवण्यात काही आदेश नव्हते। मी या ठिकाणी अतिक्रमण अधिकाऱ्याने विचारले की कुठला आदेश तुमच्याकडे आहे का, कुठले आदेश त्यांच्याकडे नव्हते। फक्त त्यांनी एक नोटीस दिली ती पण काल संध्याकाळी नोटीस मिळाली म्हणजे 24 तासाची पूर्वीची नोटीस तुमच्याकडे पाहिजे ती सुद्धा नोटीस तुम्हाला संध्याकाळी मिळते आणि आज सकाळी कारवाई होते। याच्यावरून हेच कळतं की प्रशासन किती प्रेशरमध्ये आहे या सरकारच्या प्रेशरमध्ये। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे आणि त्याच नेत्यांकडून हे कारवाई करण्यात हो आता आपण बघतो की सगळ्यांना माहीतच आहे की हे सरकार आमचं आहे म्हणजे सगळ्या लोकांना माहीत आहे की हे CM साहेबांची सरकार आहे, एकनाथ शिंदेंची सरकार आहे। पण एकनाथ शिंदेंचे स्वतः सपोर्टर जर असं करत असतील तर सोलापूर शहरामध्ये याचं चालू देणार नाही आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे चालणार नाही। याचा 100% परिणाम हा मतदानवर होणार आहे कारण हे गरिबांवर जे अन्याय झालेला आहे ना ते लोक जनता बघते, येता जाता सगळं पाहते। चला